अगं ती हुशार आहे मुलगी, शार्प आहे बघ, लगेच कळेल तिला आणि मग तुझीच कोंडी होईल. आणि रणजितला जर हे कळलं ना, सुखासुखी राहा की. हा, चुकलं माझं, मी असं नव्हतं वागायला पाहिजे. पण मी तुम्हाला खरं सांगू का, विभाताईंची लय काळजी वाटते हो. त्यांच्या काळजीने पर पोटात डबराच पडायला लागलाय बघा. अगं मान्य आहे मला, पण आपल्या चांगुलपणाचा ना कोणाला त्रास नाही होता कामा बघ. नको करू तिला फोन. हा, बर मी आलेच. ए, तोंड वर करून कुठे चालली? चल माझ्या खोलीत, मी पत्ते खेळायला येते का म्हणून विचारायला आले होते. चल. अहो नाही, मी जरा सासूबाईंना भेटून येते. बोलवलंय का तिने? नाही, माझे मीच चालले. कशाला? अहो ते दादासाहेब भाऊजी येणार आहेत ना आता त्यांनी इतक्या दिवसात काही चांगलं चुंगलं खाल्लं असल नसल आपल्याला काय माहिती ना. तर मी सासूबाईंना जाऊन विचारते की त्यांच्यासाठी काहीतरी भारी स्पेशल खायला बनवू का. आणि मग ते जर हो म्हणलं ना की तसंच्या तसं सर्वेश दादांना जाऊन सांगते. हा, तुला ना असं सरळ जाऊन भिंतीला आदळायची भारी हौस आहे. बस तशीच. बोलवलं? राजश्री, आम्ही जे काही विचारू त्याची वाकड्यात न शिरता उत्तर द्यायची. आम्ही कधी काय बोलतो तुम्हाला? राजश्री, तुमचा फोन चालू आहे का? चालू आहे की बॅटरीची काही भानगड नाही ना? नाही. बिझी होता का फोन? नाही. काल रात्रीपासून आतापर्यंत काही मिस कॉल मेसेज काही आले का बघा जरा. कोणाचं? राजश्री, दादासाहेबांचा काही मिस कॉल मेसेज आलाय का बघा म्हणतोय आम्ही. आमच्या फोनवर कॉन्टॅक्ट होत नाहीये कालपासून म्हणून विचारतोय. आई साहेब कसले जोक मारताय तुम्ही? नाही, आम्ही सरळच बोलतोय, काही वाकड्यात बिकड्यात शिरायचा प्रयत्न नाही करते. पण तुम्हीच विचार करा की यांनी आम्हाला फोन मेसेज करणं, त्यांच्या फ्लाईट बद्दल आम्हाला माहिती असणं आणि ह्याबद्दल तुम्ही आमच्याकडे चौकशी करणं. एवढे लाईनीत जोक मारले तुम्ही. हे असं दाखवताय म्हणजे ते आम्हाला फोन करून करून दमलेत आणि आम्हीच त्यांचा फोन रिसीव करणं असं झालं. राजश्री, दया येते आम्हाला तुमची. काय दयनीय अवस्था करून घेतली तुम्ही तुमची. आम्ही आमची आईसाहेब ही अवस्था कोणामुळे झाली आहे हो? आपण स्वतःच जबाबदार असतो आपल्या अवस्थेला. हो आईसाहेब, ज्या बायकोला एका तिसऱ्याच व्यक्तीकडून तिच्या नवऱ्याबद्दल त्याच्या ख्याली खुशालीबद्दल येण्या जाण्याबद्दल कळतं, जो नवरा घरातून गेल्यापासून ते या क्षणापर्यंत आपल्या बायकोला फोन करत नाही, मेसेज करत नाही, अशा बायकोच्या अवस्थेला ती स्वतः जबाबदार असते. ज्या बाईबद्दल ज्या बायकोबद्दल तुम्ही बोलताय त्या बायकोनी कधी स्वतःहून आपल्या नवऱ्याला फोन केलाय का? काही चौकशी केली आहे का? कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न केलाय का? सगळ्याच बाबतीत काय झालं? दातखिळ बसली का? घशाला कोरड पडली आहे तुमच्या? आम्ही लाख फोन करू, आम्ही लाख फोन करू, ते फोन उचलणार आहेत का? तुम्ही देताय गॅरंटी? नात्यामध्ये गॅरंटी वॉरंटी पाहायचं नसतं, विचारायचं पण नसतं. राजश्री, लोक आपल्याशी कसं वागतायत याची दिवस रात्र कुरबुर कुरबुर करण्यापेक्षा आपण लोकांशी कसं वागतोय याचा विचार करणं मस्त आहे.
काय आहे? काय आहे? नाही काय नाही काय विचारायचं आहे काय? नाही कुठे काय म्हणजे हो या विचारा. नाही येते की नंतर. अहो या. नाही म्हणजे सासूबाई मला असं विचारायचं होतं की दादासाहेब भाऊजी येणार आहेत ना हो. हा मग नाही मग काय नाही मग मी सर्वेश दादांना काहीतरी त्यांच्या आवडीचं बनवायला सांगू का? हा नाही म्हणजे तेवढा लांबून प्रवास करून येणार आहेत तर. संजीवनी, तुम्ही ठरवून मूर्खासारखं वागता का तुम्ही अशाच आहात? तुमचं हे भातुकलीचा खेळ आहे ना, तो ढाले पाटलांच्या घरात घुसवू नका. हे तुमचं लाघव आहे ना, जिथं तिथं वापरायचा प्रयत्न करू नका. आपल्या नवऱ्यासाठी सांभाळून ठेवा. दादासाहेब आमचे पुत्र आहेत. त्यांची व्यवस्था कशी करायची ते आम्ही बघतोय. सर्वेशला योग्य सूचना दिल्या आहेत. या तुम्ही. या म्हणजे जा. आमच्या धाकट्या जाऊबाईंचा आगाऊपणा काही जात नाही बघा. आगाऊपणा नाही, बालिशपणा आहे. पण निदान त्यांना असं येऊन विचारायचं सुचलं तरी. तुमच्या डोक्याला हा महत्वाचा विचार शिवला सुद्धा नाही ना बायको म्हणून. नवऱ्याच्या आवडीनिवडी सांभाळणं हे प्रथम कर्तव्य असतं बायकोचं. तुम्हाला काहीच माहित नाही. तुमच्या मम्मीला विचारून घ्या एकदा फोन करून. ओ कुठं चाललंय? हा कट मारून चाललंय आम्हाला अगदी. इम्प्रेशन मारू काय हो धाकट्या जाऊबाई? एकच गोष्ट किती वेळ सांगायची हो अजून, म्हणजे पक्की ध्यानात राहील तुमच्या. कोणची गोष्ट? एक येड बनून कंदीपेड खायला जायचं नाही. शेवटचं सांगतोय, मापात राहायचं. काय मिळवायचं असतं ग तुला? काय मिळवायचं असतं? सतत आपलं मी किती चांगली आहे, मी किती चांगली याचं निशाण घेऊन फिरत असतीस. कुणी पण किती पण अपमान करू दे, तरी पण मला किती सगळ्यांची काळजी आहे, मी किती चांगली आहे हे दाखवत असतीस. सांग की काय मिळवायचं असतं? हे असं सारखं आई साहेबांच्या मागे पुढे करून काय हासिल करायचा डाव आहे कळायलाच पाहिजे आम्हाला. चालू आहे तुमचं का अजून बडबड करून मग तरा निघून जायचंय? वहिनी साहेब हे बघा, मला काय बी हासिल नाही करायचंय. माझ्या आईने की नाही मला एक गोष्ट शिकवली आहे. ती म्हणते ह्या जगात आहे ना माणसं दोन प्रकारे वागतात. पहिल्या नंबरच्या चॉईस मध्ये माणसं कसं काळजी घेतात, एकमेकांना माया लावतात. आणि दुसऱ्या नंबरच्या चॉईस मध्ये की नाही
सतत आपलं दोष काढत राहतात, नावं ठेवत राहतात तो समोरच्याला. मी माझं चॉईस लहानपणीच ठरवलंय. मग तुम्हीच काय, सासूबाईंनी येऊन जरी मला सांगितलं ना, तरी मी माझं चॉईस नाही बदलणार. तुम्हाला कळलं ना माझं चॉईस कोणतं आहे ते? नाही म्हणजे असं उचकटून सांगायची गरज नाही ना. माझा चॉईस नंबर 1 आहे. कुणी कसं बी वागो, आपण नेहमी चांगलंच वागायचंय बघा. ताईसाहेब, नाना, दादासाहेबांची फ्लाईट पोहोचली का मुंबईला? ताईसाहेब आपल्या गोळ्या. सब्जेक्ट बदललेला आम्हाला आवडत नाही नाना. आम्ही काय विचारतोय त्या प्रश्नाचं उत्तर द्या. तसं नाही ताईसाहेब, मी आपल्या ड्रायव्हरला पहाटेच विमानतळावर पाठवून ठेवलाय. हा, पण दादासाहेबांची आणि त्याची अजून तरी भेट झालेली आहे असं वाटत नाही. म्हणजे कधी कधी खराब हवामानामुळे किंवा तांत्रिक अडचणींमुळे विमानांना विलंब होतो, तेव्हा विलंब कसला नाना? वेदर रिपोर्ट फोनवर सुद्धा कळतो. 9ला पोहोचणार होती फ्लाईट, 12:30 झालेत, काहीच खबर नाहीये. ताईसाहेब, हा, आपल्या गणेश ड्रायव्हरचाच फोन आहे. बहुतेक दादासाहेबांची आणि त्याची भेट झालेली असावी. बोला ना. हा गणेश, हा बोल. हा, भेटले दादासाहेब? काय? हा बोल. बर, ठीक आहे. हा, काय झालं? ताईसाहेब, हा, डेहराडूनवरनं येणारं विमान वेळेत आलं, हा. पण दादासाहेब नव्हते त्यात. काय? पण मग 3 तास गणेश ड्रायव्हर तिथे काय करत होता? अहो, त्याला असं वाटलं की सामान यायला उशीर लागला असेल, काहीतरी अडचण आली असेल. पण जेव्हा 3 तास उलटले तेव्हा त्यांनी चौकशी केली, तेव्हा त्याला कळलं की दादासाहेब नाहीत त्या विमानात. मूर्ख आहे तुमचा ड्रायव्हर. चुकीच्या ठिकाणी उभं राहिला असेल. दादासाहेब असं कशाला करतील? हो, असंही असू शकेल. तो चुकीच्या ठिकाणी थांबला असेल. मी दादासाहेबांना फोन लावा ताबडतोब. हो हो. ताईसाहेब, हा, दादासाहेबांचा फोन बंद येतोय. मी भैयासाहेबांना यात लक्ष घालायला सांगू का? रणजितराव, रणजितराव, रणजित. सासूबाई, अहो काय झालं? रणजितराव कुठे आहे? ते सकाळच्याच ड्युटीला गेलेत. नाना, माझा फोन आणा जरा. हो. नाना, मी आणते. तुम्ही दादासाहेबांना फोन लावा ताबडतोब. हो. ताईसाहेब, दादासाहेबांचा फोन अजूनही बंदच येतोय. नाना, अहो पण झाले काय? ते दादासाहेब. आम्ही फोनवर बोलतोय ना. हाय साहेब. हा, रणजित, तुम्ही ताबडतोब घरी परत या. काय झालंय आय साहेब? दाताच तुम्ही परत या बस.
हाय साहेब. रणजित, काय खबर आहे? मी केली आहे चौकशी. हा. मी सगळ्या डिटेल्स मागवल्या, पण दादासाहेब त्या फ्लाईटने नाही आलेत. इनफॅक्ट त्यांनी त्या एअरलाईनचं तिकीट कधी बुक केलंच नाही. काय? अहो, कसं शक्य आहे? ते काल बोलले माझ्याशी स्वतः. म्हणाले मी उद्या येतो. म्हणजे त्यांचं आज येणं मस्त आहे रणजित. हो हो. मला सांगा साहेब, दादासाहेबांनी तुम्हाला कन्फर्म सांगितलंय की ते फ्लाईटनेच येत आहेत म्हणून? ते म्हणाले मी येतोय. नाही, म्हणजे फ्लाईट बद्दल असं स्पेसिफिक काही सांगितलं नाही मला त्यांनी. पण तुम्ही दोघांनीही मला सांगितलं ना, डेहराडूनहून एकच फ्लाईट आहे मुंबईसाठी. हो होती. त्यांची डेहराडूनची फ्लाईट मुंबईला 9 वाजता पोचते. ती पोचली आहे. आणि मग दादासाहेब, हाय साहेब बसत या. बी स्ट्रॉंग आई साहेब. प्लीज डोंट गेट पॅनिक. थिंग्स विल गेट बेटर. It might be stormy now, but rain doesn't last forever. मी नका इतकी काळजी करू. दादासाहेब नक्की येतील. फ्लाईटने नाही, ट्रेनने येतील. आपण शोध काढू त्यांचा. डोंट वरी. दादासाहेब, दादासाहेब. हाय साहेब. हाय साहेब. ताईसाहेब, हाय साहेब. संजू पाणी. हाय साहेब. ओम त्र्यंबके यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बंधनात् मृत्युमुक्षीय मामृतात् मृत्युमुक्षीय मामुतात्. आली का ग शुद्ध अक्काला? हा, आली. बेबी मावशी, या डब्यात की नाही त्यांच्या गोळ्या ठेवल्यात. मी आता एक गोळी दिली आहे त्यांना. पुढची गोळी 8 घंट्यांनी द्यायची. डॉक्टर म्हणले की ते काय स्ट्रेस का काय असतंय ना, ते कमी झालं की नाही मग वाटेल बरं. देते मी. संजू, तू जा काहीतरी खाऊन घे. सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस तू. अहो नाही बेबी मावशी, उलट तुम्ही जेवण करून घ्या, नाही तर पोटात कायली कायली होईल बरं. एकतर आधीच ऍसिडिटीचा त्रास आहे तुम्हाला. अक्काची सून शोभते बघ. एवढीशी बारकुली आहेस पण सगळ्यांपेक्षा मोठी आहेस बघ. अगं काल आलीस तू आणि आज सगळ्यांची मन, सगळ्यांच्या आवडी निवडी कळायला लागल्यात तुला. ओ बेबी मावशी,
मी काल कुठं आले? आता किती महिने झाले मला येऊन. अगं वर्षानुवर्ष ढाले पाटील हे आडनाव लावणारी ही माणसं आहेत ना, यांना एकमेकांची मनं सुद्धा कळली नाही बघ कधी. बेबी मावशी, हा आपला आवाज जरा लईच वाढलाय. आपण जरा सायलेंटच राहू. हा, तुम्ही जावा बरं, जेवून घ्या. हा अंगार आहे, अक्काला लावशील. हा मी जाते, पण तू पण ये थोड्याने खायला. झोपलेत.